स्वागत करते। तर याआधी सर्व आपण कोकणातले वॉटरफॉल बघितले, तर आता कोकणाच्या जवळपासचे वॉटरफॉल बघूया। म्हणजे मी आज आली आहे राधानगरीतील हसने वॉटरफॉल येथे आणि हा येतो कोल्हापुरात, पण आपल्या कणकवलीपासून तासाभराच्याच अंतरावर हा वॉटरफॉल आहे। तर या वॉटरफॉलवर कसे यायचं हे सर्व तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात। किलोमीटर दाखवतो। तर आता मी जस्ट फोंडा बाजारपेठ सोडली आहे आणि गुगल मॅपच्या डायरेक्शनने आम्ही आता जात आहोत। होडीतून म्हणजे रस्ते खूपच खराब आहेत आणि प्लॅन अचानक ठरला आहे। तर आज कोणते कोणते स्पॉट बघणार आहोत। एक तर हसने वॉटरफॉल, दुसरं दाजीपूरला तलावाच्या जवळ एक खूप सुंदर असा व्ह्यू पॉईंट केला आहे, तर तो एक पॉईंट आम्ही बघणार आहोत। आणि काय नवीन ॲडव्हेंचर बघायला मिळेल ते तुम्हाला कळणारच आहेत। पण सुरुवातीच आमची ॲडव्हेंचर किंवा म्हणा अशी वेगळीच झाली, कारण सकाळीच निघतानाच गाडीचा टायर पंक्चर, मग तो टायर रिपेअर करत बसलो। त्यानंतर त्याच्यात थोडासा वेळ गेला आणि मग आता आम्ही मेन आमच्या जर्नीला सुरुवात केली आहे। पावसाचं वातावरण येतोय मध्ये जातोय, त्यामुळे खूप चांगलं वातावरण आहे। चला तर मग आता आपण थेट डायरेक्ट हसने वॉटरफॉलकडे भेटू। तर आता मी आलो फोंडा घाटामध्ये। तर फोंडा घाटात या ठिकाणी तुम्हाला हा एक बोर्ड दिसेल आणि या बोर्डच्या पाठीमागे बरोबर हा सुंदर असा वॉटरफॉल आहे, दिसला। तर या वॉटरफॉलला जायला बाजूला पायऱ्या केल्या, तर त्या पायऱ्याने आता आम्ही वर जातो। तिथे लिहिलं आहे की बिबट्या वाघ आहे तिथे, मग ते आम्ही या पायऱ्या साईडने दिसत आहे तिथून वर जातो आहे। दररोज आम्ही कोल्हापूरवरून येताना आम्हाला हा वॉटरफॉल लागतो, पण आम्ही कधी उतरत नाही। तर आज खास वॉटरफॉलच फिरायला आलो सगळे, तर म्हटलं ठीक आहे या वॉटरफॉलपासूनच आपण सुरुवात करूया। आणि प्रॉपर बांधलेला वॉटरफॉल आहे, त्यामुळे खूप सुंदर आहे। पर्यटक येऊन इथे थांबत आहेत, पण भिजायला आज कोण आलं नाही आहे। सो इथे प्रॉपर पायऱ्या आहेत, पूर्ण घनदाट झाडी आहे आणि बसण्यासाठी वगैरे पण अरेंजमेंट आहे। पाण्याचा आवाज तुम्हाला ऐकायला येतच असेल। आता जो वरून व्ह्यू आपल्याला काय दिसतं ते आता आपण बघूया। खरंच तुम्ही जर कोकणात येता समुद्रकिनारे फिरायला, त्याऐवजी डेनिश ट्रिपसुद्धा करायला नक्की या, जेणेकरून तुम्हाला कोकणातले हे वॉटरफॉल पाहायला मिळतील। आणि त्याचबरोबर प्रॉपर कोकणातल्या गावांमध्ये जी आता हिरवीगार शेती आहे ती खूपच सुंदर दिसते। तिथे एक फॅमिलीसुद्धा आली आहे, छोटा मुलगा फोटो काढतो त्यांचे। पाण्याचा फ्लो थोडा कमी आहे, वरून तिथून पाणी येते। अशा प्रकारे हा वॉटरफॉल आहे। झालं का पकून? प्रसन्नला नेहमी वॉटरफॉल दाखवायचा असतो। खुश? हा पुढचा आहे, हा खुश? हा नाही, हा इथं पुढचा आहे, हा दुसरा आहे। हा पण हाच दाखवायचा असतो नाही ना? हा दाखवायचा ना, तो वेगळा आहे, हा वेगळा आहे। ओके, वेगळा झाला। तर फोंडा घाटातला आणखीन एक मोठा वॉटरफॉल मी आता तुम्हाला दाखवणार आहे। लांबून तुम्हाला दिसत असेल हा तिथून पाणी पडते, बट ॲक्च्युली जवळ जाऊन तुम्हाला त्याचा मी ॲक्च्युअल व्ह्यू दाखवते कसा आहे तो। तर रस्ता क्रॉस करूया, गाडी आम्ही जराशी पुढे लावली जिथे प्रॉपर पार्किंग एरिया होता। आणि खरंच हा वॉटरफॉल एक नंबर आहे। आत्ता इथे त्या फोटो सेशन काढायची जाम इच्छा आहे। आपण आंबोलीत जाऊन हेच वॉटरफॉल बघतो, तर पर्यटकांच्या दृष्टीने कदाचित पुढे मागे फोंड्यालासुद्धा तोच दर्जा द्यायचा असेल, म्हणून हे एवढे सुंदर सुंदर वॉटरफॉल चांगले डेव्हलप झाले आहेत, दिसत आहेत आता। सो दिस इज द ॲक्च्युअल व्ह्यू। ओ माय गॉड, सो किती सुंदर आणि सेफ वॉटरफॉल आहे हा। तर आजच्या दिवसातला आमचा हा आता तिसरा धबधबा। पहिला तर थोडा छोटा होता, दुसरा मोठा होता
आणि आता तिसरा धबधब्याचा फ्लो बघा, रस्ता क्रॉस करते आणि हा धबधबाचा जो पाण्याचा फ्लो आहे, ओ माय गॉड, मस्तच आहे. आता हा मी धबधबा तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर वॉटरफॉल आहे हा आणि याचा फ्लो जो आहे हा खूप छान आहे. बाजूला असे छोटे छोटे वॉटरफॉल पण आहेतच, पण हा त्याच्यामधून जो धावतो आहे वॉटरफॉल आणि पूर्ण दोन्ही साईडला डोंगराच्या कपारीतून प्रॉपर हिरवागार, जसं फोटोमध्ये आपण इमॅजिन करतो ना तसा हा वॉटरफॉल आहे. आणि सगळे वॉटरफॉल जे आहेत ते रोड टच आहे. तुम्हाला दिसत असेल पाठीमागे हा कोंडाचा हायवे आणि कोंडा कोल्हापूर आणि हा आहे तो वॉटरफॉल. तर आजच्या सिरीजमधला 4 नंबरचा वॉटरफॉल. कोंडातल्या या वॉटरफॉलच्या तर मी प्रेमात पडले आहे. सो या व्हिडिओमध्ये, पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला किती वॉटरफॉल्स दिसत आहेत ते तुम्ही नक्कीच बघा. आणि आपण फायनली जाणार आहोत जो मेन वॉटरफॉलसाठी आज निघालो आहोत, तो हसने वॉटरफॉल. हा माझा भाऊ आहे, याचं नुकतंच आता लग्न ठरलं आहे आणि हा माझा भाऊ आहे. सो मंडळी, आता आम्ही आलो आहोत दाजीपूरच्या तलावाकडे आणि सध्या ह्या तलावाकडे आधी पण आम्ही यायचो, पण आता पर्यटकांची एवढी गर्दी वाढली आहे कारण ह्या तलावाला एक सुंदर असा टुरिस्ट पॉईंट बनवला आहे. स्वतः व्ह्यू दाखवते मी तुम्हाला. सो या पद्धतीने या ठिकाणी ह्या तलावाच्या समोर बांधकाम करण्यात आलं आहे, त्यामुळे पर्यटकांचा हा आकर्षक पॉईंट बनला आहे. कारण ही जी गॅलरी इथे बांधली आहे फोटो सेशनसाठी, जे स्ट्रक्चर उभं केलं आहे त्यामुळे सर्व लोक इथे येतात, जाताना 5 मिनटं का होईना थांबतात आणि मग जातात. सो खूप सुंदर आहे पॉईंट, पर्यटक इथे आले आहेत. मागचा व्ह्यू सुंदर आहे. धामणबूड तलावाला गेल्यावर त्याचा हा खूप मोठा तलाव आहे. हॉटेल आई साहेब असा बोर्ड दिसेल आणि त्याच्या खाली एक छोटासा बोर्ड तो आता हलतोय ना, तिथे लिहिलेलं आहे हसने वॉटरफॉल. तर आता तेथून आपण टर्न घेतोय. ॲक्च्युली आम्ही चुकलो त्यामुळे जरासे पुढे गेलो, पण फोंडाचे सगळे घाट संपले. तो नवीन दाजीपूरच्या तलावाचा पॉईंट संपल्यानंतर थोडंसंच पुढे आपल्याला राईट साईडला टर्न भेटेल. सो आता मी गाडी अलीकडे पार्क केली आहे, कारण का तर तुम्हाला चिखल दाखवते. असा हा पूर्ण चिखल आहे आणि त्यामुळे गाड्या स्लिप होत आहेत आणि ट्रॅफिक पण आहे. हे बघा तुम्हाला दिसत असेल किती लांबच्या लांब गाड्या लागल्या आहेत. सो आम्हाला गुगल मॅपवर दिसलं 500 मीटरवर, ज्यावेळी धबधबा आहे 500 मीटरवरच. आम्ही त्याच्यात अलीकडेच गाडी लावली एक चांगल्या जागेत आणि आता आम्ही इथून पुढे चालतो आहे. स्वतः मी आय थिंक साधारण 200 मीटर अंतरावर असेल. हा वॉटरफॉल खूपच फेमस आहे, पण यूट्यूबवर याचे व्हिडिओज खूप कमी पाहायला मिळतात. प्रॉपर असा व्हिडिओ नाही आहे यूट्यूबवर. आम्ही या वॉटरफॉलला यायच्या आधी शोधत होतो, पण कोल्हापूरच्या लोकांसाठी हा वॉटरफॉल खूपच प्रसिद्ध असल्यामुळे किंवा त्यांच्या परिचित जास्त असल्यामुळे या ठिकाणी खूप सारे लोक येतात. गाड्या अजून संपतच नाहीत, कंटिन्यू गाड्या चालूच आहेत. सो आता मी हसने वॉटरफॉलला पोहोचलो आहे. इथे खूप साऱ्या गाड्या लागल्या आहेत, पण गाड्या जाऊन जाऊन चिखल झालं आहे. कणीस वगैरेंची दुकानं आहेत इथे आणि समोरच आता आपल्याला हा वॉटरफॉल दिसणार आहे. हा वॉटरफॉल पूर्ण बांधला आहे, त्यामुळे लोक मोस्ट ऑफ द पर्यटक इथे भिजण्यासाठी येतात. आता मी तुम्हाला वॉटरफॉलचा एक सुंदर व्ह्यू दाखवते.
मिस्टेक झालेली आहे, मी पडलेली आहे. सगळं चिकन तिथे लागलं आहे. बाबा इकडनं खायला की पहिली अवतासा लागलेली आहे. लोकल लोकांनीच इथे छोटे छोटे चेंजिंग रूम उभारले आहेत झोपड्या टाईपमध्ये. सो इथे एक चेंजिंग रूम आहे, मगाशी येताना पण चेंजिंग रूम होते. सो चांगलं आहे, म्हणजे वॉटरफॉलला आल्यावर तो मोठा प्रश्न असतो चेंजिंग रूमचा, तो इथे सॉल्व होऊन जाईल. काय आलं? एक व्हिडिओ केला बाबा. हा बोर्ड इम्पॉर्टंट आहे. स्वच्छता राखा, प्लास्टिक टाळा. तर आता आम्ही वरच्या लेवलवर आलो आहोत. मगाशी खाली होतो, तिथून चढत चढत वरती आलोत. आणि हा वॉटरफॉल पूर्ण इथे बांधला आहे प्रॉपर. खाली असं व्यवस्थित सिमेंट्स वगैरे आहे. आणि इकडनं व्ह्यू गॅलरी समोरचं नेचर दिसतंय. इथे एक लेअर आहे, इथे पण लोक एन्जॉय करत आहेत. खूप सुंदर आणि सेफ येऊ शकतो. त्यामुळे खूप सारे वॉटरफॉलवर इकडे पर्यटक दिसत आहेत आणि भिजण्यासाठी खूपच सुंदर आहे. आणि या बाजूला असा हा तलाव आहे. पुढे जर तुम्ही चालत गेला तर तलावामध्ये पण दिसू शकतो. खूप सारे ग्रुप ट्रिप्स फॅमिलीज आले आहेत आणि मोठा आहे वॉटरफॉल. त्यामुळे खूप पर्यटक जरी आले तरी अशी गर्दी कशी वाटत नाही आहे. सगळे लोक इकडे विखुरले आहेत. लहान मुलांना पण तुम्ही घेऊन येऊ शकता, सेफ आहे. हां हां तर खालीसुद्धा जो खालचा लेअर आहे ना तो सुद्धा खोल नाही आहे आणि लोक पोहत आहेत. मुलं पोहण्यासाठी पण बेस्ट आहे वॉटरफॉल. ज्यांना स्विमिंग येते ते यामध्ये पोहत आहेत. जास्त खोल नाही आहे पण प्रॉपर बांधल्यामुळे खाली सिमेंट वगैरेच आहे. आणि या लेअरला लोक तलावाचा एन्जॉय घेत आहेत. याच्या खाली गेलात तर तुम्हाला थोडं वॉटरफॉलचं फिलिंग येईल. तर नमस्कार, या धबधब्याबद्दल काहीतरी माहिती द्या. किती महिने असतो हा सीझन, कधी सुरू होतो? हा धबधबा आणखीन 2 महिने चालू राहतोय. जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत चालू राहणार. त्यानंतरनं पावसानंतरनं थोडं पाणी कमी होत जाते. पाठमय साईडला डोंगर आहे, त्यामध्ये 2-3 झरे आहेत. त्या झऱ्यांचं पाणी असतं पण आता जे स्पीड आहे त्या स्पीडमध्ये नसतं, थोडा स्पीड कमी होतो. आता पर्यटक येत आहेत बऱ्यापैकी. आणि तुमच्या हॉटेलचं नाव काय, तुमचा पण परिचय द्या आणि काय काय मिळतं? माझं नाव तेजस जाधव, मी वेटरनरी डॉक्टर आहे, ॲनिमल फ्रेंड आहे, हो वाव. विशेष कार्यकारी अधिकारी आहे. त्याचसोबत माझा भाऊ आहे, तो 4 व्हीलर मेकॅनिकल आहे. ओके. आम्ही मूळचे इथले आहेत. मी धरणग्रस्त आहे, तरी आम्हाला हे वातावरण आवडतं. मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफर असल्यामुळं दिवसभर मी वेटरनरी डॉक्टर आहे. मी दिवसभर व्हिजिट करतो आणि संध्याकाळी वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी राधानगरीमध्ये येत होतो. मग ह्याच्यामुळे ह्या वातावरणात आम्हाला वातावरणच आवडते. त्यामुळे काहीतरी इकडे राहण्यासाठी म्हणून आम्ही हा केलेला प्रयोग आहे. हो, छान. जे म्हणजे अर्निंगसाठी हा विषय नाही, पण आमचं हे वातावरणच आम्हाला आवडतं म्हणून आम्ही ह्या एरियामध्ये टाकलेलं आहे. आमच्या स्टॉलचं नाव आहे शिवशंभू नाश्ता सेंटर. आमच्यापाशी मॅगी मिळते, मसाला चहा मिळते, परत स्वीटकॉर्न, कांदा भाजी आणि घावना. कोकणची स्पेशालिटी, कोकणचा लोकल आयटम घावना. विषय नाही की आमच्यापाशी कांदा भाजी मिळते, ती पण आम्ही प्लास्टिकमध्ये ठेवलेली नाही. त्यासाठी द्रोण दाखवू आणि आम्ही स्पेशली तो द्रोण आणलेला आहे. आमच्यापाशी चहाचा कप पण आम्ही डिस्पोजेबल पण कप वापरलेला नाही. प्लसमध्ये आम्ही कुरकुरी किंवा इतर कोणतंही जे प्लास्टिक त्यामुळे पसरलं जाईल ते आम्ही ठेवलेलं नाही. बिस्लरीची बॉटल आमच्याकडे आहे, ती पण बिस्लरीची बॉटल आम्ही ज्या वेळेला देतो त्याच वेळेला रिकामी झाल्यानंतर रिटर्न आणून द्यावून सांगितले. आणि मॅगीचं पण आम्ही कागद जपून ठेवलेलं आहे. आमच्यामुळं एकही प्रकारचा प्लास्टिक प्रसारित होत नाही. पण आमची पर्यटकांना एक विनंती आहे की या पर्यटन करा, चांगलं पर्यटन व्हावं ह्या उद्देशानं हा बनलेला आहे. पण प्लास्टिक पसरवून किंवा दारूच्या बाटल्या किंवा इतर ज्या गोष्टी, हा एरिया पूर्ण जंगलमध्ये, त्यामध्ये जंगली जनावरांचा इथं आदिवास आहे. अगदी
एस मध्ये रानोजी रायाजी या पण या एरियामध्ये 3 दिवसापूर्वी पर्यटकांना बिबट्या दिसला होता दुपारी. पण जी भीती मानली जाते ती तितक्या भिण्यासारखा काही विषय नाही आहे. कारण बिबट्या दिसला त्यानं इतक्या हजारोनं पर्यटक असताना एकावरही हल्ला पण केला नाही, कारण तो त्याच्या एरियानं निघून गेला. या गोष्टी चांगल्या आहेत. सोबतीला बिअरच्या बॉटल आहेत. हत्ती गेल्या वर्षी होता, गौरेडा रोज येतोय. त्यांच्या वजनामुळे ते बिअरच्या बॉटल तुटणार किंवा दारूच्या बाटल्या त्यामुळे तुटणार, त्यांना जखमा होणार. प्रत्येक ठिकाणी मी वेटरनरी डॉक्टर आहे. मी ज्या लोकल आहे त्या जनावरांचा उपचार करू शकतो, त्यांचं करू शकत नाही. बरोबर. त्यांचा कोणीही नाही. त्यामुळं आमची विनंती आहे की दारू किंवा ज्या प्लास्टिक आहे ह्या ह्या जंगल परिसरात टाकू नका, जेणेकरून तुमचं त्यामुळं या जंगलाचा ऱ्हास होणार. पर्यटन तर झालंच पाहिजे, पर्यटनाबरोबर या जंगलाचा पण ऱ्हास होणार. अशा गोष्टी झाल्या नको पाहिजेत. पर्यटन झालं पाहिजे पण निसर्गाचा समतोल राखून. खरंच यांनी खूप चांगला संदेश दिला. आणि हे मी नेहमीच या व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्ही ज्या ज्या ठिकाणी पर्यटकांना जातात त्यावेळी तुमचा कचरा तुमच्यासोबत घेऊन जा. आणि हे पण खूप चांगला उपक्रम करतायत की डिस्पोजेबल इथे काहीच नाही आहे. काचेच्या कपमधनं आपल्याला चहा दिली आहे, ड्रोन आहेत. त्यामुळे त्यांनी जो मेसेज दिला आहे तो आपण सर्व पर्यटकांनी पाळला पाहिजे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आम्ही घेतली आहे मॅगी. त्यांनी आमच्यासाठी खास स्पेशल गावणे आणि बटाट्याची भाजी दिली आहे. आणि आता भजीसुद्धा मागवली आहे. माझा व्हिडिओ नाही म्हणता मी काय घेतली नाही, फक्त घ्यायला पकडली. असं म्हटलं त्याने की माका पण भूक लागली. बघलात. तर मंडळी, समर सीझनमध्ये तुम्ही कोकणात फिरायला येतात, त्याचबरोबर रेनी सीझनमध्ये कोकणात फिरायला म्हणजे कोकणाच्या जवळपासचे वॉटरफॉल्स तुम्हाला फिरता येतील. आणि तुम्हाला जर असा नवीन वॉटरफॉल माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये आपण 4 वॉटरफॉल बघितले आहेत आणि त्यातला हा मेन हसणे वॉटरफॉल. तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.